आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. वाव, किती सुंदर आहे ना हे मंदिर. किती प्रसन्न वाटतं आल्या आल्या. ते दे ना, मी आत देऊन येतो. हो ठीक आहे. देवा, आता तुझ्यापासून काय लपवायचं? तुला माहिती की माझं आधीच एक लग्न झालंय. मग या दुसऱ्या नात्यात का अडकवतोयस मला? मान्य आहे मला, मी केला मूर्खपणा, भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून. पण देवा, माझं प्रेम खरं आहे. लोकांना जरी तो पोरखळ वाटत असला तरी मी मनापासून भावना मॅडमनाच माझी बायको मानतो. आता तुझ्यासमोर जर नवस बोलायचाच असेल तर एकच नवस बोला. आमच्या घरची सूट भावना मॅडमनाच होऊ दे आणि माझा आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. त्याची प्रार्थना करत होती तोच समोर. हा नाही नाही, ते आजीने आपल्याला नवस बोलायला सांगितलंय ना. हा, मी आलो बोलूनच. तू आज जाऊन नवस बोलून आलास? हो अगं, आता मगाशीच पूजेची थाळी घेतली ना तुझ्या हातातून, तेव्हाच जाऊन बोललो. बरं दे. देवी आई, थँक्यू सो सो मच. सिद्धू आमच्या लग्नासाठी नवस बोलला, म्हणजे आता त्याचीही या लग्नाला काहीच हरकत नाहीये. आता माझ्या मनातलं खरं खरं त्याला मी सांगू शकते. हीच योग्य संधी आहे. पूर्वी निघायचं का? म्हणजे ज्या कामासाठी आपण आलो होतो ते तर झालंय. मग हो, अरे मला दर्शन तरी घेऊन येऊ देत. पण सिद्धू, निघण्याआधी मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. मी आले, लगेच आले. हा, तीच ओळखीची जाऊ. ऑल ओके? या हो, आय एम फाईन. खूप छान झालंय जेवण.
कोणी बनवलंय? ऑफकोर्स माझ्या बायकोने. मिस्टर जयंत, तुम्ही खूप लकी आहात. नाही बघा ना, तुम्हाला रोज एवढं चविष्ट जेवण मिळतं. लग्नात कोणी लकी नसतं मिस्टर देशमुख. ॲज आय सेड अर्लियर, लग्न झालेली माणसं लकी नसतात, ती मेड फॉर इच अदर असतात. वीणा, हा दही चाखून बघितलेस ना? आंबट नाही ना फार? नाही, फार नाही. ए बस का हो एवढं? हो हो, चिकार झालं. हा ना. आई अगं बोल. मला पण काहीतरी काम सांगा की, काय करू? नाही ग बाई, नवी नवरी आहेस तू. तू काम नाही करायचं, आराम करायचा. नको नको ताई, सांगा की. द्या, मी करते. अगं असू दे, आई म्हणतात तसं आरामच कर आजच्या दिवस. तू येते, तू मला सांग, कोशिंबीर आवडते का तुला? आवडते. दही चालतं ना? हो. हा. मी बनवू काय? नको ग, मी म्हटलं ना, नव्याची नवलाई, काही दिवस आराम करायचा. नव्याचे 9 दिवस संपले की कामाचा हा ढीक पडलेला असतो, तेव्हा मदत कर म्हणजे झालं बाई. तिकडे आजी सासू काशी यात्रेला गेले. तुझ्या नवऱ्याला सकाळी सगळ्यांची दारं बडवायला सांगतात, तसं तुलाही सांगतील. हा ते हे ना असंच चालू राहतं, म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. काय ग, काय पुटपुटतेस? कुठे काय आई, काहीच नाही. मी सांगत होते की हीच संधी आहे, आराम करून घे. ताई कसला आराम? कालपासून आल्यापासून मी नुसतं आरामच तर करतीये. तिकडं देवळात केवढं काम असतं मला, आणि इथं आल्यापासून नुसतं बसून बसून अंग दुखा लागलं माझं. सांगा की काहीतरी काम. बरं बाई, एक काम कर, पानं वाढायला घे. हा चालते. पण आई कसली पानं? केळ्याची का हिड्याची? अगं नाही नाही, पानं वाढायला घे म्हणजे जेवणाची ताट ती. वीणा, काढ. हो हे बघ, सगळा स्वयंपाक तयार आहे. हो. आता इथेच ताट वाढून घेऊया चालतंय. आणि घेऊन जाऊया तिथे. हो. काय ग, काय झालं? काय नाही ताई, केवढं काय काय बनवलंय हो तुम्ही. मला तर कळेच ना कुठनं सुरू करू ते. त्याच काय आई, हे म्हणजे आमच्या इकडे काही सणवार असो नाही काही असो, आमच्या ताटात आपली नुसती भाकरी आणि भाजी. हे एवढं जेवण बघायची सवय आमच्या डोळ्या नाना पोटाला. पण एवढं जेवण आहे की नाही, आमच्या इकडं 2-2 दिवस पुरेल बर का. कसं आहे ना आई, तिला या सगळ्या गोष्टींचं कौतुक वाटतंय. काहींना काय, काही असल्याचा नसल्याचा काही फरकच पडत नाही. अगं काय तुम्ही पण विषय वाढवताय. सगळ्यांना भूक लागली, आता ताट वाढायला घ्या. बघ, यात मीठच नाही घातलं मी. चला चला पटपट. मी शिकवते तुला. ये घे आधी. हा मी घेते. हा